सर्वांना नमस्कार. रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळेत नवीन सेवेत इयत्ता 5वीच्या आठवड्याच्या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज पुन्हा एकदा माझी इयत्ता 5वीची मुलं आठवड्याचा उपक्रम सादर करीत आहेत आणि त्याचं नाव आहे आमची प्रश्न निर्मिती. उपक्रमामध्ये काय आहे तर विद्यार्थ्यांना या छोट्याशा कुंभामध्ये काही आम्ही वाक्यांच्या चिठ्ठ्या करून टाकलेल्या आहेत. काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांनी येऊन एक एक चिठ्ठी उघडायची आहे आणि त्यावर आधारित त्यांना जेवढे प्रश्न तयार करता येतील ते प्रश्न तयार करायचे आहेत. चला तर मग आपण आमची प्रश्न निर्मिती या उपक्रमाला सुरुवात करूया. वाक्य: रविवारी शाळेला सुट्टी असते. मी तयार केलेले प्रश्न. शाळेला केव्हा सुट्टी असते? रविवारी शाळेला काय असते? वाक्य: पोपटाने पेरू खाल्ला. मी तयार केलेले प्रश्न. पोपटाने काय खाल्ला? पेरू कोणी खाल्ला? वाक्य: आज सकाळी पाऊस पडला. मी तयार केलेले प्रश्न. आज सकाळी काय पडला? पाऊस केव्हा पडला? वाक्य: आमच्या शाळेत अनेक उपक्रम घेतले जातात. मी तयार केलेले प्रश्न. आमच्या शाळेत अनेक काय घेतले जातात? उपक्रम कोठे घेतले जातात? वाक्य: समीरला चित्र काढायला आवडते. मी तयार केलेले प्रश्न. समीरला काय काढायला आवडते? चित्र काढायला कोणाला आवडते? रियाला नाचायला आवडते. प्रश्न पहिला. नाचायला कुणाला आवडते? मला रियाला काय आवडते? आज थंड हवा सुटली आहे. मी तयार केलेले प्रश्न. प्रश्न पहिला. आज काय सुटली आहे? थंड हवा केव्हा सुटली आहे? वाक्य: राम आंबा खातोय. प्रश्न पहिला. राम काय खातो? प्रश्न दुसरा. कोण आंबा खातो? वाक्य: नवीन शाळेची सहल पुणे येथे गेली होती. प्रश्न पहिला. नवीन शाळेची सहल कुठे गेली होती? पुण्याला. कोणत्या शाळेची सहल गेली होती? आजचा क्रिकेटचा सामना भारताने जिंकला. मी तयार केलेले प्रश्न. प्रश्न पहिला. आजचा क्रिकेटचा सामना कोणी जिंकला? भारताने कोणत्या खेळाचा सामना जिंकला? वाक्य: सरतचा वाढदिवस 10 फेब्रुवारीला आहे. प्रश्न पहिला. सरतचा वाढदिवस केव्हा आहे? प्रश्न दुसरा. 10 फेब्रुवारीला कोणाचा वाढदिवस आहे? सरतचा वाढदिवस कोणत्या महिन्याला आहे? सरतचा वाढदिवस कोणत्या तारखेला आहे? राधाला पिवळ्या गुलाबाचे फूल आवडतं. प्रश्न पहिला. राधाला कोणत्या रंगाचे फूल आवडते? प्रश्न दुसरा. पिवळ्या गुलाबाचे फूल कोणाला आवडते? आमची प्रश्न निर्मिती या उपक्रमामुळे काय झालं तर एकतर विद्यार्थ्यांना स्वतः प्रश्न तयार करता आले. म्हणजे प्रश्न निर्मिती त्यांना जमली. म्हणजे नाविन्यपूर्ण नवीन आम्ही स्वतः काहीतरी करू शकतोय, प्रश्न तयार करतोय हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आला. विद्यार्थ्यांना समोर येऊन त्याचं सादरीकरण सुद्धा करता आलं. विद्यार्थ्यांनी स्वतः वाक्य वाचलं म्हणजे त्यांचा वाचनाचा वेगही वाढला आणि स्वतः प्रश्न तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला सुद्धा चालना मिळाली.
म्हणजे अशा प्रकारे आमची प्रश्न निर्मिती या उपक्रमामधून अशा बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या व विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यामध्ये मदत झालेली आहे.